मामा इथं येऊन गेलेत काय? होय मामा इथं येऊन इथं रातभर राहून हां इथं आंघोळी करून पातळच्याला आंघोळी करून तिकडच्या काय ठेवायचं नाही भाई म्हणलं डाव्या बाय उजव्या बाजूला पाणी मारलाय बिन इसान आणायला आली तर उसळलेल्या अंड्यात पाणी घेतला आणि वरतं तोंड करून मारलाय. त्यावेळेलाच लोकांनी आमच्या अनुभवाने मोरू देवळ झाला. 20 वर्षानं मामा द्याय ठेवली. मला सांगा इथं आंघोळ कुठं केली होती मामा? इथं केली. दाखवा मला जागा ते पुढे जाऊन दाखवा. त्या जागेला अंडा ठेवून इथं आंघोळी केली. बरोबर. इथं हंडाटून मामाने आंघोळ केली होती त्यावेळेला. हां. तुम्ही मगाशी म्हटलं देव वंगाळलंय आहे. वंगाल म्हणजे ते त्यांचं कोणाला तिढा कळायचं नाही हो. त्यांचं बोलणं कळत नाही. आता ऐकलं असं ना हो. हां ते बोलणं काय असते आणि दुसरी विचारतात. बर. वंगाळ वंगाळ व्हायचा शब्दाचा अर्थ काय? वंगाल म्हणजे कुठं तर जरासं चुकायचं नाही. हां मग ही अवतारिकाने आम्ही परपंची प्रपंच. कुठं तर आम्हाला भ्यायचं अवतारिकांच्या मागे लागायचं तर लई विचार करायचा. विचार म्हणून करायला पाहिजे. पोरग्याला लावून दिलं मी 20 वर्ष पाणी दत्तापाशी आंघोळ केली. हां तिथनं की चालत 3 वर्ष इथे घागर आणि आदमापूरला गेले. हां हां. दुष्काळ पडला त्या वेळेला. दुष्काळ पडला त्यावेळेला. त्या वेळेची गोष्ट. अरे बापरे. लांबलं गाणं आहे. इथे एक घागराने तिकडे कावड आणणार. कावडं नाही घागर ना? होय. कुठून आणला कावडं घागर? नरसोबाची वाडी गाडीत ना. ते उदगाव शेताच्या फुलापासून थोड्या वर्ष आणलं. ती वाट बंद झाली. बर. ऊस आलं पांढण काट महिन्यात पाऊस लागला. हां म्हटलं दत्ताकडे जायचं आता. हां हां दत्त गुरुपाशी आंघोळी करायचं दर्शन गावते आणि मग यायचं. हां. कावड इथनं कावडीनं पाणी आणायचं कावडी आणि मग कावडीनं पाणी आणून कुठे आधी ह्या बिरदेवाला द्यायचं. हिथं द्यायचं. हां. मग मागणं ठाणं झालं हे मामांचं. मामांचं इथं मग मंदिर ठाणं झालं तर आम्ही आदमापूर करतोय. कारण मामानंच हे बंद केलं का इथं स्वतः अडचण या लागली. हां हां मेहमान म्हणतात हां हां पाहुणा आहे तुम्ही आता. हां हां हे कुठल्या गावचं असतं ते आमचं. मग आम्ही नाव कुठलं सांगणार. हां हां तर ती देवाचीच पेरणी आधी झाली. मग आता मामा पाहुणा आहे हां. का बिरोबा आहे. ही पहिल्या अवतारापासून इकडे तिकडे नांदाय गेलोय. त्यावेळेला म्हणलं मायार बघितलं भाडगावचे लोक ही बापून तोडे मोठी मोठी ही सगळे आलेले आवरणीचे. म्हणाले मामा काय बघते हो. वेशी बांधल्या होत्या त्या आस्कूल मारुतीचा देवळ आहे गावाच्या खालतं. इथं माहित आहे की होय? त्या वडा झाडापाशी बसलो हायस्कूलला होतो. माहित आहे की होय? हा तिथनं चित्तपुत्री प्रत्येक कोपऱ्याला यायची. असा तिथं बायका पाणी घागरी घेऊन आरती करून मामाला वाजत गर्दीचं आणलं होतं त्यावेळेला. इथं आणलं त्यावेळेला. हा, मग त्या वेळेला हिंदी म्हणलं मामा काय बघते. आणि ते कोणीचा युट्यूबर आहे लावून देतोय माणसं नसले म्हणजे झालं. डोक्याला बघा कसा कसा केव्हा आहे. आपण का मी म्हणत नाही. आपण म्हणत नाही. तू पांडुरंग आहे ती लावून पांडुरंग देतोय आहे. अडचणीच्या. कुणाची बकरी राखलास? पांडुरंगाची बकरी झालास पांडुरंगाची. म्हणून माझ्या आहे होय. माझे कुठं आहे म्हणते. तुमच्या पण बाबा पांडुरंग. मग वंगाळ देव आहे काय चांगला देव आहे? मग चांगला गुरु करून घ्यायचं. हिथं नाही घ्या. वंगाळ देव आहे काय चांगला देव आहे? सांगा. चांगला चांगला आहे ना? चांगल्या वाईटाला वंगाळ आहे. वाईटाला वाईट. वाईटाला वंगाळ आहे. वाईटाला वाईट सांगत गेलं ते होईत गेलो इकडल्या भागात मी. स्वतः त्यांना कधी मी केलंय असं माझं असं कधी म्हटलं नाही. मला काय कळत नाही काय नाही लागले. मी देव आहे. माझ्या कशाला पाठ लागला असं? मी काय देव नाही. काय नाही बाबा माझीच बकरी असते बघ. पाऊस लागला ती 4 बकरी मिळली बघ. रात्री ह्यो तंबाखू भिजली म्हणून पळत जातात तुमच्या भागातली तिकडली. हा. हे म्हणते बघ तू यंदा नाही मोहर पिसेल आता ही मग खूट मिळलं आम्ही काय खाणार काय रे बाबा. खाणार रे बाबा? हे पहिलाच चालतं दर्शन. हा. तर त्यावेळेला एकदा ते ऐकायला मिळालं आम्हाला. हा. म्हणाला हा. पाऊस असं पंक्तीपाशी हा. पाऊस पडाला आणि हे पळत गेला. हा. तंबाखू वरबडायची राहिल्या 7-8 दिवस वाळल्या. हा. हे अकोलापाशी बघा हा. हा. तेवढ्या आसपास हा. पळत गेला. मामा म्हणला उद्या वरबडायचे आहे 7-10 एकर माझी तंबाखू आहे हा. आणि हे बघ आग पडायल्या. रांडीच्या मनाला जगाला जगिनवर ते तटील काय तुम्हाला. हा. हा. हा जगाला जगवी त्याला म्हणतो बंद कर. मला कशाला तटवलं? हे पहिलं का अंगावर घे नाच. हा. मामा आता मी मरतोय मग म्हणला. हा. झालं पाया पडायचा. शेवटला काय केला माहिती आहे का. अरे तू कसं ते तू काय सांगायला लागला म्हटलं. पळत आलायचं पहार रानातनं दान दान पाऊस पडत्याला बघून हा. वळवाचा धडाड. हा. आणि पुन्हा त्यांनी हे केलं नाही चिरडीला आला नाही. शेतकऱ्यानं येळा होता संघ घेऊन पळत रानात आल्याला येळा तुझ्यानं होईत नाही म्हणून नाही येळा इथं मारून घेतो म्हणल्या बरोबर. अरे रांडीच्या म्हटलं माझ्या जग दाखवायचं
काय करते म्हणला इथनं एवढ्या अत्र्यावर गेला हां हां लग्नी बसला आणि मागं बघाय नाही भाड्यावर म्हणला इकडे हां हां आणि मागं तेवढ्यात नाही एकाने जरा बघितला असा पावसाला हात केला तंबाखूच्या पलीकडे वडं व्हायला लागायला लागल्यात हां हां आणि त्याच्यापाशी काही नाही पाऊस उघडल्यावर त्याला लावून दिला बघ रे रांडेच्या पाक बघ भिजलं का काय झालं बघ बघून येईल त्याच्या आईला हां हां काय काय नाही मामा माझा वाडा व्हायला आलाय माझी तंबाखू तशी वाळी खड आहे म्हणला खड आहे. अरे तुझं ऐकलं रे पांडुरंगाने ते आईला ते पांडुरंगाने हे केलंय अरे बाबा ही चांगलं. करणे मामा आता ह्या मंदिराविषयी जरा माहिती सांगा की आम्हाला मंदिराची माहिती सांगा की कसं काय 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 आहे हे इथं एक मंदिर हे इथं हे दिसतंय मित्रांनो गुरु काय म्हणते त्याला कमान इथं दिसते एक तर कमानीतनं आपण जाऊया प्रवेश करूया मित्रांनो पहिल्यांदा मी येतो बिरदेव मंदिरमध्ये चांग बोलं बाळूमांच्या नावानं चांग बोलं बिरदेवाच्या नावानं चांग बोलं तुम्हाला सुद्धा मित्रांनो दर्शन घडवतो बिरदेवांचं संध्याकाळी मला दर्शन येत नाही देवळाकडे आता सारखं यायचं नाही म्हणते बर देवाला तिथं तर मला फक्त नाही की डोळं कंबर झाले जका घेऊन इथं चालू परवा संध्याकाळी हां आणि आज आणि तुम्हाला बोलवलं आणि बघितलं मग तुम्ही यायचा ही मला अवरूप तरी जटा असं आहे आणि इथनं आला आमच्यातला एक देवरीशी होता हां ते जरा घाण झाली हा हां कसपाट काढा लावली रे हां आणि मी मुडशिंगीच आहे बघ त्याचा जळ एक आला आठवत ती पव्याला एक बोलली होत्यात हां हां कुठं जाईल तिथं पव्याला पडलीला बर ते आता मामा सोडतो की नाही जत्रेच्या हां आधी हां मी जगात पडली जोरात होत्या वगैरे बर बर मी मामाचे मागावून जत्राचा बरोबर बरोबर असा नियम आहे जत्रा जरा मी बिरदेवाचं दर्शन करायचं सगळ्यांना तर ही तुम्ही येणार होता ही गाणी ही माहिती नाही ही आठवला ही देवा तुझी करणे पळून 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 इथं अडचण इथं अडचण मी देवरीशी इथे आमचं तेवढं मी आमचं चालतो तरी जरा बंद केली हो याला विचारा म्हटलं तुम्ही त्याला धोको झाला कुठं तरी चुकतेच एवढं वर्ष सुद्धा ही कळून येत नाही हां आणि काय होतं त्या मावळ रूपात हे देव काही अगदी मळकं जातात तुम्हाला सांगितलं परवाशी झाले मी घरात बोलले असं मला दृष्टांत परवाशी तुम्हाला आजचा दर्शन परवाशी मिळालेला आहे परवाशी चालू घरात दुसऱ्या जे आहे त्या म्हातारीला सांग बोललो मायेवर आता हे रामाच्या ह्याच्यावर हां हां आयला असंच झालं माझ्या हातात केळीचं पान काहीतरी एवढं आहे हां आणि तिला कसपाट घाण झाले रे इथेच सगळं पडलंय आता हां हां आणि भंडारा आणि पानाचा येडा एवढा घे म्हणून हातात दिलाय आणि आज तुम्ही आलाय म्हटलं भगवंता हे तूच मामा यायचा होता तुझ्या जतन तू मावरून करून मळकेला दोघं जण आम्ही बसलोय वा 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 मामा खरंच इथनंच बरं आलाय उजव्या बाजूचा उजव्या बाजूला बरं. कोण आहे मी असं करालो तर मी मुडशिंगीचा आहे जळ आलाय आता जवळ ते पल्ल्याला बोलू त्या तो वाटलं हां हां खरंच मित्रांनो मला थोक